मुंबईतल्या पायधुनी भागात 26 एप्रिलला एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाला होता। या मृत्यू प्रकरणातला एक मोठा खुलासा झालाय। मृत्यू झालेल्या डोकाडिया परिवारातील चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधाचे अंश सापडल्याची माहिती समोर येतेय। गेल्या 11 दिवसापासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, मात्र मृत्यूचं ठोस कारण समोर आलेलं नव्हतं। पण आता मात्र ही गोष्ट समोर आली आहे की कलिंगडामुळे नाही किंवा बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्यामुळे नाहीये, तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे त्या 4ही जणांचा मृत्यू झालाय। आता हे औषध त्यांनी स्वतः घेतलं की हा औषध त्यांना कोणी दिलं हे मात्र तपासातून समोर येणार आहे। त्यामुळे ही आत्महत्या की हत्या याचं गूढ अजून काय आहे? हे सगळं प्रकरण थोडंसं समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। डोकाडिया कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झालेला होता। कलिंगडामुळे हा मृत्यू झाला अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला होता, पण ते साफ खोटं ठरलेलं आहे। आता जी माहिती समोर आलेली आहे, अनेक तपासण्या झाल्या उच्चस्तरीय। कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांची प्रकृती बिघडलेली होती हे वास्तव आहे। त्यामुळे अनेकांना असं वाटलं की कलिंगडामुळे ही विषबाधा झाली आहे। उपचाराच्या दरम्यान पती पत्नी आणि 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला। एका कुटुंबातल्या चौघांचा हा मृत्यू झाला। संपूर्ण मुंबई हळहळत होती। मृत्यूच्या कारणांच्या विषयी संशय व्यक्त करण्यात आलेला होता। हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याच्याबद्दलचे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। चौघांच्या मृत्यूच्या कारणाचा उलगडा गेल्या अनेक दिवसापासून झालेला नव्हता, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं असताना आता डोकाडिया कुटुंबातल्या चौघांच्या मृत्यूचा जो कारण आहे त्याचा उलगडा झालाय। पण ही आत्महत्या की हत्या याचा उलगडा अजून झालेला नाही। त्यामुळे उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचं उघडकीस आल्यानंतर हे औषध कोणी दिलं की त्यांनी घेतलं हे पुढच्या काळात समोर येईल पोलीस तपासात। म्हणजे झिंक फॉस्फेट आहे तर 10 to 30 मिलीग्रॅम पर केजी या डोस प्रमाणे जर माणसाने घेतलं तर देत होते। त्याच्यामुळे जर ती क्वांटिटी एक्झॅक्टली किती आहे ते आपण सांगू शकत नाही। रॅट जे कंझ्युम करतं आणि ह्युमन जे कंझ्युम करतात त्याच्यामध्ये खूप फरक आहे। रॅटचं वजन अप्रॉक्सिमेटली 1 किलो असतं, त्याच्यावर जास्त नसतं। त्याच्यामुळे ते एक रॅटने खाल्लेलं त्याच्या 50 पटीने जर माणसाने खाल्लं ते पॉयझन तर देत होऊ शकते। आपण जो पीसेस मिळतात आपल्याला मार्केटमध्ये ते पूर्णपणे पॉयझन असं नसतं, मिक्सचर असतं। रॅटला अट्रॅक्ट करण्यासाठी त्याच्यात इन्ग्रेडियंट्स असतात, एसेन्स असतात, तर त्याचे पण वजन असतं। तर जो क्वांटिटी लागते 10 to 30 मिलीग्रॅम पर केजी म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1500 मिलीग्रॅम 50 किलोच्या माणसाने खाल्लं तर देत होऊ शकतं।